नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मेघा आणि मेघा अँड स्पृहा व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आमच्याकडे एकदम सारे आंबे पिकून आले आहेत। एकाच वेळी भरपूर सारे आंबे पिकल्यामुळे एवढ्या सगळ्या आंब्यांचं काय करायचं असा प्रश्न पडला। ते पिकलेले सगळे आंबे मी स्वच्छ धुवून इथे त्याची साल काढत आहे। त्याची साल काढून त्याचा गर वेगळा आणि कोय वेगळी असे दोन वेगवेगळे त्याचे भाग करत आहे। आंबा या फळाचा सीझन वर्षातनं 2 ते जास्तीत जास्त 2.5 महिने इतकाच असतो। त्याच्यानंतर काय आपल्याला आंबा खायला मिळत नाही। पण या आंब्याची योग्य रीतीने साठवणूक केली तर आपल्याला आंब्याचा आस्वाद पूर्ण वर्षभर घेता येतोय। त्यामधलाच एक प्रकार मी आज इथे बनवणार आहे, ते म्हणजे आंबा पोळी। आंबा पोळी बनवण्यासाठी मी इथे आंबा सोलून त्याचा पूर्ण गर कोईपासून वेगळा करून घेतलेला आहे। पूर्ण कोय घट्ट पिळून त्याचा गर वेगळा आणि कोय वेगळी असं सगळ्या आंब्यांचं मी करून घेतलंय। हा आंब्याचा गर मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला एकदा फिरवून घेतल्यामुळे आंब्याच्या गराची मऊ मऊ स्मूथ अशी इक्वलमध्ये अशी पेस्ट आपल्याला मिळेल। इथे मी आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची कशी मस्तपैकी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आपल्याला एक इक्वलमध्ये आमरस तयार झालेला आहे आपला। आता या आमरसाला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला, कारण का पूर्ण वर्षभर आपल्याला जर आमरस खायचा असेल, तो टिकवायचा असेल तर त्याला एक उकळी काढून घ्यायला लागते, म्हणजे तो पूर्ण वर्षभरामध्ये खराब होत नाही। इथे मी आमरस गॅसवर ठेवला आहे आणि त्याला एक उकळी पण आलेली आहे, छोटे छोटे बुडबुडे निघालेत आहेत। त्यानंतर तो आमरस पूर्ण थंड करून घ्यायचा आणि आमरस पूर्ण थंड झाल्यानंतर ताटाला एका तूप लावून तूप सगळीकडनं फिरवून घेऊन त्यामध्ये आमरस ओतून हे असं सगळीकडनं एक पातळ लेअर असा रसाचा ताटाच्या भोवतीने पूर्ण तयार करायचा। एकदम पातळ घालायचं, जास्त घट्ट घालायचं नाही। जेवढं पातळ घालाल तेवढं आंबा पोळी लवकर सुकते उन्हामध्ये आणि जेवढं घट्ट घालाल तेवढेच दिवस जास्त लागतात आंबा पोळी सुकण्यासाठी। आता ही आंबा पोळी उन्हामध्ये सुकण्यासाठी आपली तयार आहे। याला कोकणी भाषेमध्ये आंब्याचं साठ असंही म्हणतात। ह्याला 2 दिवस कडकडीत ऊन दाखवलं की तिसऱ्या दिवशी ह्याला आपण उलटं करू शकतो। उलटं केल्यानंतर ह्याला 4 ते 5 दिवस चांगलं कडकडीत ऊन दाखवलं की ते एकदम मस्त चपातीसारखं गोल आणि कडकडीत असं तयार होतं आणि मग त्याला आपण घडी करून बंद डब्यामध्ये ठेवून वर्षभर आपल्याला आंब्याचा आस्वाद घेता येतोय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।